नमस्ते, नैनाज व्हेज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण चटपटीत अशी हिरवी मिरची आणि कैरी याची चटणी किंवा लोणचं तुम्ही काही म्हणू शकता याला आपण करणार आहोत। तर याच्यासाठी आपण हिरव्या मिरच्या त्याचे देठ काढून स्वच्छ धुवून आणि पाणी पूर्ण वाळेल असं ठेवून घेतलेले आहेत। मी इथे फूड प्रोसेसरमध्ये करते, तुम्ही कुठलाही चॉपर किंवा चाकूने करू शकता। तर इथे आपण या बारीक फक्त चिरल्यासारख्या बारीक करायच्या आहेत, अगदी पेस्ट करायची नाही आहे। तर इथे तुम्ही बघू शकता कसं चॉप केलेलं आहे ते। चॉप केलेली मिरची आपण एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे आणि त्याच चॉपरमध्ये मी इथे कैरी घालते, कैरीचे तुकडे घालते आहेत। ही कैरीसुद्धा आपण व्यवस्थित धुवून पुसून पाण्याचा अजिबात अंश न राहू देता हे भरून घेतलेले तुकडे आहेत ते आणि हे आपण चॉप करून घेतो आहे। इथे तुम्ही बघू शकता एका प्लेटमध्ये कैरी चॉप केलेली आणि मिरचीसुद्धा असं दोन्हीही घातलेलं आहे। एका बाउलमध्ये मी घालते आहे। याच्यासाठी तुम्ही फक्त सेरामिकचा किंवा ग्लास काचेचा बाउल घ्या किंवा स्टील घ्या। याच्यामध्ये घालण्यासाठी लोणच्याचा मसाला जो असतो तसाच हा मसाला करून घेणार आहोत। मोहरीची डाळ, मेथी, हळद, लाल तिखट। इथे लाल तिखट 2 प्रकारचं घेतलेलं आहे, बॅडगी मिरचीचं आणि गुंटूर म्हणजे ज्या तिखट असतात त्याचं। बॅडगी रंगाला लाल असतं। नंतर हिंग आणि तेल एवढे पदार्थ आपल्याला लागणार आहेत। तर इथे आता आपण आधी एका पॅनमध्ये बडीशेप आणि मोहरी भाजून घेणार आहोत। बडीशेपला थोडासा वेळ लागतो म्हणून ती आधी घातलेली आहे। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मेथी घालतोय आणि आणखीन एखादा मिनिटभर मेथी पटकन परतली जाते। नंतर आपण फ्लेम ऑफ करतोय आणि आता त्याच्यामध्ये बाकीचे पदार्थ घालायचे। इथे मी मोहरीची डाळ घालते आहे, सगळं घालून मिसळायचे। तर इथे मोहरीची डाळ, हळद, दोन्ही तिखट, लाल तिखट आणि बॅडगीचं तिखट हे दोन्ही घातलेलं आहे। आपण मिसळून घेतोय। पॅन थोडंसं गरम आहे आणि हे सगळं पूर्ण गार झालं की मग नंतर ब्लेंडरमध्ये घालून बारीक करून घ्यायचे। खूप बारीक पावडर झाली पाहिजे असं काही नाही, तुम्ही इथे बघू शकता ग्राइंड केल्यानंतर। आणि आता आपल्या ज्या बाउलमध्ये आपण कैरी आणि मिरची काढलेली आहे त्याच्यामध्ये हे 3-4 चमचे घातलेला आहे लोणच्याचा मसाला। तसंच 3-4 चमचे मीठही मी इथे खडे मीठ वापरते, मीठही घातलेलं आहे। हे दोन्ही घालून थोडा वेळ 1 तास, 1.5 तास, 2 तास एका बाजूला ठेवलं की त्याच्यात पाणी सुटेल, पाणी म्हणजे रस सुटेल। आता नंतर तुम्ही बघू शकता ओलसरपणा किती आलेला आहे तो। आणि आपण ह्याला आता ह्याच्यासाठी फोडणी करणार आहोत। तर फोडणी करण्यासाठी इथे तेल घेतलेलं आहे आणि हे तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी घालते मी। मोहरी थोडी तडतडू द्यायची आहे आणि तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जिरे घालतोय। अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत। त्याच्यानंतर आपण थोडासा हिंगही घालणार आहोत। इथे 1 चमचा हिंग घातला आहे। कैरीबरोबर हिंग खूप छान लागतो नेहमी, त्यामुळे थोडासा जास्त घातला तरी चालेल। आणि आता आपण गॅस बंद केलेला आहे फ्लेम। ही फोडणी थोडीशी गार झाल्यानंतर इथे मी एका डावाने घालते आहे आपल्या कैरी आणि मिरचीच्या लोणच्यावर आणि हे सगळं व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे। मिसळून झाल्यानंतर हे एका काचेच्या बाटलीत भरून ठेवते आहे मी। काचेच्याच बाटलीत किंवा एअरटाईट ह्याच्यामध्ये काचेच्या बाटलीमध्ये जास्त दिवस टिकतं कुठलंही लोणचं, आंबट पदार्थ हा जास्त टिकतो। त्यामुळे इथे मी काचेच्या बाटलीमध्ये घालून ठेवते आहे। तुम्ही एखादा सटसुद्धा वापरू शकता, पोर्सेलिनचा, सेरामिकचा। हे लोणचं आता तुम्ही हे लोणचं किंवा ही चटणी जरा सुरुवातीला 1-2-4 दिवस जरा रोज हात फिरवा, त्याला खालीवर करा आणि हे भरपूर 1-2-3 महिने सहज टिकतं। अधूनमधून हात फिरवा, फक्त लोणच्याप्रमाणेच ह्याला कोरडा चमचा वापरायचा आहे। तर धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल। लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा। सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। तर भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओच्या वेळेला।